तुम्ही बसा तिथे माझी घाटात बसली. आता 8 दिवस मला तुम्ही 2 रुपये दे, माझी परिस्थिती नाही आहे. ती परिस्थिती असून सुद्धा मी त्या काचाच्या बांधून माझ्या काचाच्या बाबतीत एवढाच सुद्धा झालाय. माझा एक मुलगा वाढलेला आहे, माझी एक सून वाढलेली आहे, एक तर माझं कोण कमवतं नाही. मी 70 वर्ष मला आहे, 35 वर्ष त्या जागेवर मी काळ दिले. हे गटार तुमचं सुटलंय, ह्या गटारावर हे एक इतकं जागा त्याच्यावर माझं बाकड आहे. त्या बाकड्यावर मी आतापर्यंत माझ्या मुलांचं रक्षण करते. आता 4 वर्ष माझा मुलगा वाढलेला 6 वर्ष झाली. माझे 4 केस आहेत बांगडीचे, काचच्या, वरचं सप्पर, वरचं खालचं बाकडं घेऊन सगळी ते आल्याला तुम्हाला त्या दिवशी माहिती होती नाही. तो सांगतो पण ते कसं आहे, तो रिक्षाचा बोर्ड होता ना, तो रिक्षाचा बोर्ड सांगतो. आजी मी सांगतो काय होतं तुम्हाला हे माहिती होतं. नाही मी सांगतो साहेब तुम्हाला. माझा एक शब्द ऐका फक्त, त्यांचा ऐका जरा. माझं एक शब्द ऐका बोला. आम्ही असं दुकान लावल्याच्या नंतर तुमच्या कर्मचाऱ्यांनी मला काय सांगितलं, नाही दुकान भर म्हणल्याच्या नंतर आमच्या आळाने आम्ही काही शिकलेली माणसं नव्हे, तर मी माझं दुकान भर म्हणलं. तर आता तुम्ही बसला तर तुमच्या पाठीमागं माझं दुकान मी सगळं पॅकिंग करून ठेवलं होतं आणि भरलं. आता मी ज्या उन्हात तिथं बसून ते सगळ्या खाली काय करणार. माझा एक मुलगा वाढलेला आहे, माझी एक सून वाढलेली आहे, एक तर माझं कोण कमवतं नाही. मी 70 वर्ष मला आहे, 35 वर्ष त्या जागेवर मी काळ दिले. मला काय तुम्ही आधार दिलेला नाही आहे. मला एकच माणसानं आधार दिला असेल तर पुन्हा आला असेल किंवा नसेल हे मला माहिती नाही आहे. तेव्हा मी म्हणलं तेवढी जागा किती हे गटार तुमचं सुटलंय, ह्या गटारावर हे एक इतकं जागा फक्त त्याच्यावर माझं बाकड आहे. आणि त्या बाकड्यावर मी आतापर्यंत माझ्या मुलांचं रक्षण करते. माझी 2 लहान मुलं. तुमचे कर्मचारी येणार, एखादा शब्द बाहेर बोलणार आणि ते उचल म्हणजे म्हणणार. ही माझी खरंच ताकद आहे जायची. आणि ते आले तुमचा एक पर्याय तुम्हाला सांगेन, म्हणजे हे गाडीवाले येतात काय तुमचा हे अहो पर्यायी रस्त्यात तुला गाड्या लावायला पार्किंग दिलेलं आहे, ह्या पार्किंगला लावा. आमच्या वाटले दुकानं लावली तर आम्ही काय करणार. आमच्या एक तर मुलांना नोकरी नाही. आता 4 वर्ष माझा मुलगा वाढलेला 6 वर्ष झाली. 6 वर्षात मुलगा माझा मलेरिया खात्यामध्ये होता. त्याच्यावर कागद पत्र सगळं देऊन झालं. माझा मुलगा नातू माझा एक 10वी शिकलेला आहे. पोरं माझी घाटात बसली. आता 8 दिवस मला तुम्ही 2 रुपये दे, माझी परिस्थिती नाही आहे. ती परिस्थिती असून सुद्धा मी त्या काचाच्या बांधून माझ्या काचाच्या बाबतीत एवढाच सुद्धा झालाय. शिमण्यासाठी 10-15 हजाराची मी बांगडी काढली आणि ती तिथं मी ठेवली. खोटं जर असेल तर तुमची 4 माणसं माझ्याबरोबर वाढवा. मी तुमच्या कर्मचाऱ्यांना पाया पडलो. मी तुम्ही बसा तिथे मी सांगतो.